हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रियांकाज व्लॉग. आणि इथे मी सुरुवात केली होती माझ्या सुंदर दिवसाची. तशी तर सुरुवात माझी सकाळीच झालेली होती 6-6:30 वाजताच. आणि इथे मी व्हिडिओ शूट करायला घेतला तो 10-10:30 वाजता. आणि इथे मला घ्यायची होती कॉफी. तर साय भरपूर आलेली होती, तर म्हटले आता पहिले आधी ना आपण साय काढून घेऊ, कारण ती साय आपण दूध जर टाकायला गेलो ना तर पूर्ण साय ती अशी पडून जाते. त्यामुळे ना मी साय काढून घेतली. आणि दूध माझं शिल्लक राहिलं होतं कालचं. पण आज काय झालं, जरा पाण्याचा प्रॉब्लेमच झाला. म्हणजे पाणीच आलं नाही. काहीतरी हे झालं होतं, फॉल्ट झाला होता. त्यामुळे ना पाणीच आलं नाही आज. आणि मग त्यामुळे ना मला सगळ्या कामांना उशीर झाला खूप. कपडे वगैरे जे कामं मी सकाळी 7 वाजताच पाणी आल्यावर करून घेते ना, जसं कपडे वगैरे, तर ते ना माझे कपडे आज उशिराच झाले धुवून. आणि त्यामुळे खूपच लेट होत गेले. तर मग म्हटले चला आता आहे ना आपण थोडीशी कॉफी घेऊ. आणि जेवण बनवायची पण सुरुवात करायची होती मला. तर पहिले म्हटले आता कॉफी घेऊ, मग जेवणाला सुरुवात करू. मग मी इथे ही ब्रू कॉफी आहे, तर थोडीशी कॉफी घेतली. दूध गरम केलं होतं, दुधामध्ये साखर टाकून दूध थोडंसं गरम केलं आणि कपामध्ये थोडीशी कॉफी टाकली मी. आणि मग दूध टाकलं वरतून, मग छान अशी हलवून दिली. अशीच कॉफी बनवते मी. तर म्हटलं थोडीशी कॉफी घेतली की कामाला जरा उत्साह येईल, कारण आधीच म्हणजे सकाळपासून भरपूर तर झाली होती कामं करून. आता हे पुढचे होते जे स्वयंपाकाचे वगैरे. तर कॉफी असं पिता पिता साईडला कप ठेवला मी. आणि इकडे मी घेतले कारले बनवायला. हे कारले आमचे ना, कारल्यांचा वेल आला होता खाली, तर तो वेल खूप पसरला होता. तर ते कारले ना तोडले. आणि ना मग काय केलं मी, त्याचे ना म्हटलं तर चला हे कारल्यांची भाजी कशी लागते ना आपण करून बघूया. कारण मागच्या वर्षी जो वेल होता ना, तर त्याचे ना खूप म्हणजे कडू पण नव्हते आणि मीडियम पण नव्हते, खूप असे पांचट होते ते. जेव्हा मी मागच्या वर्षी बनवले होते ना, तो वेल जेव्हा असंच आला होता ना मागच्या वर्षी पण, तेव्हा आणि तेव्हा तर मला बिलकुल खावंसंच नाही वाटले, कारण खूप पांचट वगैरे झाले होते ते कारलं खूप पांचट होतं, असं टेस्ट नव्हती काहीच त्याला. तर म्हणून म्हटलं हे पण तसं नसावं, म्हणजे बरं होईल. पण नव्हतं तसं, खूप मस्त झालं होतं कारलं. अगदी जास्त कडूही नाही आणि पांचटही नाही, मीडियम होतं. तर मीडियम असलं की कसं खायला कारलं बरं वाटतं. आणि न आवडणाऱ्या लोकांना तर जरा म्हणजे बरंच आहे मीडियम कारलं. तर इकडे ना मी ह्या छोट्या स्टीलच्या टोपमध्ये काय केलं होतं, कारल्याचे काचऱ्या करून आणि त्या उकडून घेतल्या थोड्याशा पाण्यामध्ये. उकडून म्हणजे फक्त एक उकळी येऊन दिली मी, जास्त काही उकडून नाही दिलं. आणि त्यात मी जास्त काही टाकत नाही, लिंबू किंवा लोणचं वगैरे असं नाही काही टाकत मी. आणि हा आहे ना, मी सकाळी नाश्ता बनवला होता मिस्टरांसाठी. आणि उर्वीला पण चणे आवडतात, तर हा नाश्ता मी त्यांना दिला. चणे बॉईल करून घेतले आणि काकडी मस्त. त्यांना असं नाश्ता आवडतो, असे कडधान्यांचा नाश्ता आवडतो त्यांना सकाळी करायला. तर इतर नाश्त्यांपेक्षा. पण कधी कधी म्हणजे असं मी रोज नाही बनवत, चेंज म्हणून अदलून बदलून करते. कधी कडधान्य, कधी पोहे, कधी उपमा, असं वेगवेगळे करून देते. तर मस्त लागतात खायला. तुम्ही पण एकदा असे चणे मस्त बॉईल करून खात जा, मस्त प्रोटीन असतं त्यात. इकडे मी बॉईल करून घेतलेले कारले बाजूला ठेवले, थंड झाले. इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि गूळ घेतला. अगदी सिंपल रेसिपी कारल्याची मी तुम्हाला दाखवते. हे कारलं ना मी असंच नेहमी करत असते, अगदी काहीच दुसरं काहीच करत नाही मी त्याला प्रोसेस वगैरे. असं साधं सिंपल करते मी, मोहरी जिरेची तडका वगैरे देऊन. काही म्हणजे कारल्याला खूप असं हे करतात, त्यात काय लिंबू टाकून, लोणचं टाकून त्याचं पूर्ण हे करतात, कडूपणा घालवतात. पण कारले प्रत्येक म्हणजे भाजीची जी ओरिजिनल नैसर्गिक जे हे असतं ना, टेस्ट असते ना, ती आपण कधी घालवायला नाही पाहिजे, कारण त्याशिवाय पण त्या भाजीला टेस्ट येत नाही. जसं कारलं आहे, त्याला जर गोड बनवलं किंवा ते खूप तर त्याची टेस्ट अशी
फारशी चांगली लागणार नाही खायला. आणि कारलं कडू तर थोडे कडू गोड तिखट आंबट असं छान लागेल, पण ओरिजिनल टेस्टच तुम्ही घालून टाकली तर ते काही चांगलं लागणार नाही. त्यामुळे जे नैसर्गिक आहे ना त्याचं कधीही ती टेस्ट घालवायची नाही. इथे मी कांदा टोमॅटो आणि हे जिरे मोहरी लसूण याची ना तडका देऊन आणि मस्त असं ते परतून घेतलं. आणि हे बघा इथे कारले जे मी थोडे उकळून घेतले होते ना पाण्यामध्ये ते असे टाकले, वरतून कोथिंबीर टाकली, गूळ टाकला आणि मग काय केलं मीठ टाकलं आणि छान असं हलवून घेतलं. आणि 5-10 मिनटासाठी ना मी कारलं हे झाकण ठेवून शिजत ठेवलं, एका मंद गॅसवर शिजत ठेवलं मी. असं तुम्ही साधं सिंपल कारलं करा बघा, खूप छान लागेल. तुम्ही एकदा करून बघा, कारलं न खाणारे देखील खातील अशी जर भाजी तुम्ही बनवली तर. कारल्याची भाजी झाली माझी. आणि इकडे मी आता गवारची भाजी बनवायची होती मला, ती पण मी बनवायला घेतली. आणि तिकडे मी पोळ्यांचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. तर पोळ्याही बनवायच्या होत्या. एका बाजूला कारल्याची भाजी शिजत होती, दुसऱ्या बाजूला गवार. कारल्याची भाजी झाली माझी. मग नंतर काय केलं मी ती खाली ठेवली आणि ना बाजूच्या गॅसवरती गवारची भाजी शिजत ठेवली आणि इकडे लगेच पोळ्या बनवायला. आज तर मला खूप उशीर झाला स्वयंपाकही बनवायला आणि इतर कामांनाही देखील. कधी कधी असं होतं, आमच्याकडे जास्त काही पाण्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे म्हणायला, पण जो फॉल्ट होता काहीतरी डीपी वगैरे काहीतरी असं त्याचा फॉल्ट झाला होता लाईटीचा. त्यामुळे काल म्हणजे आज पाणी आलं नाही आणि दिवसभर नाही आलं. मग दुसऱ्या दिवशी आलं. म्हटलं चला काय हरकत नाही, टाके वगैरे भरलेले असते, असं काही वापर होत नाही जास्त पाण्याचा. मग इथे मी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. कसं इथे खिडकीतून आहे ना माझ्या खूप ऊन येतं स्वयंपाक वगैरे बनवताना, आणि मग गरम पण खूप होतं. सकाळची वेळ असली ना 10, 10:30, 11 वाजताची तर खूप ऊन येतं. त्या उन्हामध्ये असं गरम पण खूप होतं स्वयंपाक करायचा, मग कंटाळा येऊन जातो. पण काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे ना तर सकाळीचा तरी मी कोशिश करत असते की लवकर म्हणजे 12च्या आतच स्वयंपाक होऊन जायला पाहिजे. तसाही माझा 12च्या आतच होतो स्वयंपाक. जास्त उशीर करत नाही मी स्वयंपाकाला, कारण पहिल्यापासून सवयी आहे त्यामुळे. आणि नंतर कंटाळाच येतो मग स्वयंपाक बनवायचा 12 नंतर म्हटलं तर. मग इथे मी काय केलं, स्वयंपाक झाला माझा, मग इथे मी लाद्या वगैरे पुसायला घेतल्या. एखाद दिवशी लेट झालं ना की सगळ्या कामांना लेट होऊन जातं आणि अख्खा दिवस आपला त्याच्यामध्येच निघून जातो, कामांमध्येच कळतही नाही कधी हे दिवस निघून गेला तो. आणि ही ना शू रॅक आहे माझी, आमची ही मस्त अशी शू रॅक आहे, खूप मस्त आहे अशी, मला खूप आवडते. इथे ना तुम्हाला ती बेडवरती ना बॅट आहे ती मच्छरची, आणि उर्वीच्या पप्पांचा टॉवेल येतो ठेवलेला. म्हटलं आता असू द्या, तर टॉवेल उर्वीला लागतोच सारखंच, सू करून आली की मग पुसायला वगैरे हातपाय वगैरे पुसायला तिला लागतोच तो. म्हटलं आता कुठे हे करू, आणि मग मी तसंच ठेवलं. तर प्लीज तो अवॉइड करा जरा. मग मी हे लादी वगैरे पुसून घेतली, आधी झाडू मारला, मग नंतर लादी पुसायला घेतली. सगळ्या लाद्या पुसून घेतल्या मी, बेडरूम हॉल किचन हे सगळं. आणि आजचा माझा इतकाच व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ छोटासा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि प्लीज लाईक करा, कारण तुमचं एक लाईक माझा व्हिडिओ पुढे शेअर व्हायला मदत होईल, पुश व्हायला मदत होईल. कमेंटही करत जा. हवा बघा किती आलेली आहे, तर हवेने दरवाजा ओपन झाला. चला तर व्हिडिओला इथे सेंड करते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.